सध्याच्या कंडिशनला कसं झालेलं आहे, माणूस काय विचार करतो माहिती का, माझ्या शेजारच्याने ते लावलेलं आहे ना, मी तेच लावणार आणि त्याच्यापेक्षा मी कसं अजून जास्त काढता येईल. याने काय होतं, आपल्यात कॉम्पिटिशन होतं. 100 कॅरेट टोमॅटो निघणार, 120-150 कॅरेट काढतो, आवक वाढते, भाव कमी होऊन जातो. अशा भरपूर गोष्टी. तुम्ही काहीतरी युनिक करा, काहीतरी वेगळ्या गोष्टी आणा मार्केटमध्ये, काहीतरी ग्रुप मिळून जर काम केलं समजा तुम्ही, तर नक्कीच या गोष्टींचा सर्वांना फायदा होणार आहे. की आपण आता इंस्टाग्रामवर पण बघतो, रील्स मध्ये पण बघतो की कोणीतरी गवती चहा लावतो, म्हणजे ज्याला 10 रुपयाची पण किंमत नाहीये किंवा कधी कधी आपण फ्री मध्ये मागतोय, ती लोक सुद्धा 30-40 लाखाचं टर्नओव्हर घेतात. आणि आता काही काही शेतकरी ड्रॅगन फ्रूट सारखं फ्रूट्स पीक करून येतात. म्हणजे तुम्ही तो थोडासा हटके विचार करणं गरजेचं. म्हणजे तुमच्या एकंदर जी शेती आपली चालली की सोयाबीन, ऊस, कांदा, याच्यापेक्षा बाजूला होऊन थोडस विचार करून गोष्टी नक्कीच करू शकतो. आपण काय करतो, पारंपरिक शेती आलेली आपल्याकडे. बरोबर. आता रिसेंटलीच बघा ना, आपण शेवगा म्हणतो, शेवगाला कोणी असं बांधावरती इकडे तिकडे लावायचे. हो सर. पण तिची जी पावडर आहे ती आज 1-2 हजार रुपये किलोनी विकतात. ती जी पानांची मोरिंगा पावडर, मोरिंगा पावडर जे म्हणतात. म्हणजे हे आहे आपल्याकडं, फक्त तुम्हाला थोडं पुढे जाऊन त्याचा विचार करून त्याच्यावरती काम करायचंय. पण जर शेतीला व्यवसाय म्हणून जर बघितला ना, तरच आपण ती शेती त्या लेवलवरती घेऊन जाऊ शकतो. शेतीला शेती जर म्हणून बघितलं ना, तर शेती ती जुन्या पद्धतीची शेती आहे, त्या पद्धतीनेच चालणार आहे. मग आपण कोणाला दोष देता राहणार आहे? शेती आपली, आपण पिकवणारे आपणच, आणि दोष आपण लोकांना देऊन कसं चालणार त्या गोष्टींसाठी? थोडंसं व्यावसायिक रूप जर दिलं किंवा व्यवसाय म्हणून बघितलं तर आपल्याला बारीक चुका कळतील आणि आपण त्याकडे लक्ष देऊ. कारण बऱ्याचदा असं होतं ना की मी जर नवीन तरुण आहे, मी शेती करायला लागलो आणि मी सेम पिकं घेतली तर मला लॉसच होणार आहे. मला लोक नाही मिळणार आहेत कांदा काढायला, मला लोक नाही मिळणार सोयाबीन करायला, मला गहू करायला हार्वेस्टरचा रेट वाढणार कारण पेट्रोलचा रेट वाढला आहे.